सध्या लालबागच्या मंडपात आणि या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून जे लालबागच्या चरणी जे देणगी असतात त्या देणगीचा लिलाव आता सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी जे 10 दिवसात जे मनोभावे जे काय जे देणगी येतात त्या देणगीची मोठ्या प्रमाणात जे गणेश भक्त आहे ते अनेक जे वस्तू घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी जर पाहिलं चांदीचं मूषकराज असेल, गणरायाची मूर्ती असेल, कळश असेल, बॅट असेल, असे विविध अनेक वस्तू आहेत। त्या वस्तू घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांची गर्दी झालेली आहे। हा सोन्याचा हार आहे, त्यासोबतच कलश आहे, चांदीचं मुकुट आहे, त्यासोबत गदा आहे, अशा विविध जे वस्तू आहे ते घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। मी MRFची हा सीझन बॅग या लहान मुलांनी देखील घेतलेली आहेत। यासोबत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे चांदीची जी मूषकराजची मूर्ती आहे ते घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आपण काही गणेश भक्तांशी आपण बोलणार आहोत। सर, आपण आज मोदक घेतलेले आहेत, काय सांगाल, काय एक भावना आहे, काय कसं आहे, हे देवाचे प्रसाद आहेत, याला काय किंमतमध्ये आपण मोजता येणार नाही। मी जालन्याहून आलेलो खास या प्रसाद घेण्यासाठी आणि हे घेऊन मला फार आनंद झालेला आहे आणि फार फार धन्यवाद। लालबाग राजाचे दर्शन तर झाले नाही, पण जे प्रसाद आज भेटला त्याचा मला भरपूर आनंद आहे। अशाच प्रकारे या ठिकाणी अजून आणखीन काही जे भाविक आहे त्यांनी काय वस्तू घेतली आहेत का त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, तुम्ही या ठिकाणी आले आहात, एक भावना म्हणून काय घेतलं आहे आतापर्यंत, काय लाडू जे भेटलं ते जो भेटेल तो प्रसाद रुपये घ्यायचा। गेल्या 2008 पासून रेग्युलर येतोय, शेवटपर्यंत काहीतरी घेणार आणि प्रत्येक वर्षी घेतो देवाची मेहरबानीने। अशाच प्रकारे जर आपण पाहिलं की या ठिकाणी देवाचा प्रसाद म्हणून या ठिकाणी जे वस्तू आहे, दागदागिने आहेत ते घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। 5 कोटीहून अधिक दान या लालबागच्या चरणी भाविकांनी दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह हितेश पांचाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।